सगळ्यात पहिले तर जे व्हिडिओ बघतायत त्यांना सगळ्यांना नमस्कार. मी अभिजित पेशकर आणि माझ्यासमोर प्रतीकचे पालक आहेत. प्रतीक हा डॉक्टर होमी बाबा फर्स्ट लेवलमध्ये त्यांनी 83 स्कोर केलेला आहे आणि मला वाटतं जो खूप चांगला स्कोर आहे, हायेस्ट स्कोर आहे आणि तो सेकंड राऊंडसाठी सुद्धा मला वाटतं रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत मेहनत करतोय आणि याची काळजी आता पालकांना आहे. पण काही दिवस बाकी, त्यामुळे ठीक आहे, आपण प्रतीकला थोडं अजून हे नाही करणार. पण एक पालकांना काळजी असते की सर आपल्याला म्हणावं लागतं, 9वीत आहे तो आणि त्याला झोप म्हणावं लागतं, त्याला थांब म्हणावं लागतं, जे की अपेक्षित आहे की 11वी-12वीची मुलं एवढे सिन्सिअर असते. तुम्हाला हे विचारायचं, प्रत्येक आधीपासून असा होता का त्याच्यामध्ये हा बदल घडलाय? तर त्याच्यामध्ये हा बदल साकारमध्ये आला तेव्हापासूनच झाला आणि अभ्यासाची गोडी किंवा काहीतरी आपल्याला अचीव करायचे हे त्याला इथे आल्यानंतरच सगळ्या गोष्टींची माहिती. 9वी नाही, 8वी मध्ये असताना म्हणायची प्रतीक थोडासा अभ्यास कर, कारण की तू 8वीत आहेस. आणि तो म्हणायचा मम्मी मी स्कूलमध्ये करून आलो. पण आता साकारमध्ये आले तेव्हापासून तो रात्रीचे 2:30 वाजले 3 वाजले तरी तो पाहत नाही की किती वाजत आहे. तो अभ्यास करतच राहतो. मला जाऊन सांगावं लागतं प्रतीकाला थोडस झोप, म्हणजे कारण मला पण झोपायचंय, तू पण झोप. फक्त म्हणतो मम्मी थोडस फक्त 10-15 मिनिट दे माझ्यासाठी, मी झोपतो. क्या बात आहे. मला वाटतं हा फरक डॉक्टर होमी बाबा या एक्झाममुळे पण पडलेला आहे. हो. कारण की ती एक्झाम अशी की मुलांना मोटिवेट करते, हो की नाही? ते पण एक असतं, हो की नाही? कारण की मुलांना असतं ना की अचिव्हमेंट भेटलं पाहिजे, गोल्ड मेडल भेटलं पाहिजे. तर याचं श्रेय मला वाटतं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला पण आपण दिलं पाहिजे की मुलं मोटिवेट होतात की मला काहीतरी यश मिळवायचंय. तर सर तुम्हाला काय वाटतं की म्हणजे प्रत्येकचा जो स्वभाव आहे त्याच्यामधले तुम्हाला काय अशा चेंजेस जाणवले त्याच्या अभ्यासातल्या, किंवा तुम्ही त्याला ऍज अ वडील म्हणून त्याच्याकडून काय अपेक्षा आहे तुमच्या, किंवा तुम्हाला तो कसा वाटतो, त्याचा अभ्यास कसा वाटतो, काय चांगल्या गोष्टी आहे, आणि ऍज अ विद्यार्थी म्हणून दुसऱ्या विद्यार्थ्यांनी काय प्रतीकचे गुण घेतले पाहिजे, तर तेवढं तुम्ही शेअर करा. प्रतीक बद्दल सांगायचं म्हणजे प्रत्येक 8वी आणि 9वी दोन्ही वर्षाचं मी कम्पॅरिझन करतो. त्यामध्ये ना प्रत्येकचा 9वी मध्ये इतका बदल झालेला नसतो. खरंच सांगतो मी एकदम मनातून की प्रत्येकला आता असं सांगावंच लागत नाही आम्हाला की बाळा तुला असं हे कर ते कर. त्याचं एक रुटीन झालेलं आहे सर, दिवसभराचं एक रुटीन झालेलं आहे, त्यानुसार तो बरोबर हे करू. त्याला फक्त आम्हाला मोटिवेट करावं लागतं, त्याला पुश करायची गरज लागायची, असं कर आता फक्त त्याला थोडंसं एक हे करावं लागतं, तसं हे करतो. फक्त आम्हाला तसं ते घरामध्ये होत असं वातावरण तसं ते निर्मिती करावं लागतं. हा बस, बाकी त्याला काहीच गरज नाही, तो त्याच्या बरोबर हे कर. आणि सर मला असं मार्गदर्शन म्हणजे पाटील सर तुम्ही आहेतच. त्यामुळे ते जे काय असेल त्याचं जे काय कन्क्लुजन असेल त्याच्यात आमचं श्रेय काहीच नाही सर, आमचं श्रेय फक्त आम्ही साकारमध्ये ऍडमिशन घेतोय. तुमच्याशी डिस्कस करतो इथं आल्यानंतर जे काय हे होतं हे सांगतो. आणि विशेष म्हणजे सर एक गोष्ट आहे, आणि मला पूर्ण विश्वास आहे सर, तो नक्की तो त्याचं जे एम आहे ना ते तुम्हाला बोलला असेल एम्स मध्ये जायचंय. हो, एम्स मध्ये जायचंय. दिल्ली आहे. नाही, मी त्याला काय म्हटलं, आपण 10वीचा सिलेबस लवकर रॅपअप करून 11वीची तयारी सुरू करून टाकू, त्याला पण तो हो म्हटला. हो, कारण त्याला तिथे जायचंय सर, त्याला म्हणजे असं वाटतं की मी किती लवकर तिथं पोहोचेल. अरे बापरे. बरं मला सांगा, प्रत्येक सकाळी किती वाजता उठतो? सकाळी 5ला उठतो, सकाळी 7:30 वाजता स्कूलला जातो, 7:30च्या नंतर 2:30 वाजेपर्यंत स्कूलमध्ये असतो, 3 पर्यंत तो घरी येतो. घरी आल्यानंतर 1 तास तो माझ्याजवळ असतो, म्हणजे घरामध्ये असतो. बाकीचं आल्यानंतर चेंजिंग, जेवण वगैरे त्याचं आवरतो. परत 4-4:15 वाजता त्याची व्हॅन येते साखरसाठी, तो 4:15 वाजता साखरसाठी निघतो. त्याच्यानंतर त्याची ना आमची भेट डायरेक्ट संध्याकाळी 9 वाजता. बापरे. म्हणजे त्याच्यात आणि आमच्यात 12 तास नाही तर 13-14 तासाचं अंतर आहे. म्हणजे 9 नंतर आल्यानंतर 9 नंतर आल्यानंतर 1 तास जेवणाला वगैरे देतो. 10:30 खूप झाले त्याच्यासाठी. 10:30च्या नंतर बॅग उचलतो, बेडरूम मध्ये जातो, दरवाजातून बंद करून घेतो आणि जाताना फक्त एक इन्स्ट्रक्शन असते, आवाज कमी करा. आवाज कमी करा. टीव्ही जरी लावली फक्त त्यावरती मोटिवेशनलच त्याला पाहिजे. अच्छा, तो विश्वास तुमच्याकडे आहे की तो रूम बंद करून अभ्यासच करतो. कारण त्याचं मला आतापर्यंत वाटत होतं की रूम बंद करून हा नेमकं करतो काय. मी यांना म्हटलं अहो आपण काय करा, तिथं छोटं काहीतरी बसू की तरी मी काय बोलतीस. पण मला ज्या दिवशी त्याचा रिझल्ट कळाला, गेम पण खेळू शकतो. ज्या दिवशी त्याचा रिझल्ट समजला त्या दिवशी मला समजलं की हा दुसरं काही करत नाही, तर तो फक्त त्याच्या एम कडे जाण्याचा मार्ग. तर मला जे व्हिडिओ बघतात त्यांना हे सांगायचंय की आता कॉम्पिटिशन इतकी वाढली की मुलं 8वी-9वी पासूनच एम देऊन काम करतात. ह्याच्यामध्ये फक्त मी एक गोष्ट ऍड करेल की हा व्हिडिओ बघणाऱ्यांना असं समजू नये की प्रत्येकला पालक किंवा आम्ही फक्त प्रेशराईज अभ्यासासाठीच करतोय. एक्झाम जवळ आली त्यामुळे तो एवढा सिरियसली रात्री पण जागतोय.
आणि हे गरज आहे. जेव्हा एक्झाम जवळ येते तेव्हा सिरियस राहायलाच पाहिजे. पण मला सांगा, जेव्हा एक्झाम नसते तेव्हा तो कसा असतो? तेव्हा तुझं दिनचर्या, रिलॅक्स राहतो, Relax. व्यवस्थित त्याचे ऍक्टिव्हिटी करतो, तो खेळ खेळतो. हो, खेळायला 1 तास देतो, त्यानंतर घरी आल्यानंतर थोडंसं टीव्ही पाहतो, अच्छा, त्याच्यानंतर जे काय असेल थोडंसं. हा म्हणजे काय, व्हिडिओ ऐकणाऱ्यांना असं नको वाटायला की आलं खूपच बंबार्डमेंट करताय. बाकीच्याही गोष्टी असतात. परीक्षा आलेली जवळ, परीक्षा असल्यामुळे फोकस करतोय फक्त त्याने स्किप केलाय त्याचा खेळाचा वेळ, आणि खेळाचा वेळ स्किप केलाय फक्त. फक्त बाकी शेड्यूल सगळं सेम आहे. बरं, आणि कुठल्या स्कूलमध्ये येतो? रिव्हरडेल स्कूलमध्ये. Yes. खूप छान स्कूल आहे. बाकी मला असं वाटतं की प्रतीक हा असा मुलगा आहे की त्याला आपल्याला नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्यासाठी थोड्याशा पुढच्या गोष्टी शिकवाव्या लागतील किंवा सांगाव्या लागतील, कारण त्याची पात्रता तेवढी आहे. त्याच्यामध्ये तुमचं काय मत आहे की ते दिलं पाहिजे आताच का नको ते नंतरच बघायला पाहिजे? नाही सर, त्याला आता जे आतापासून पाहिजे त्याला त्याची क्षमता जर जास्त असेल तर तुम्ही द्या सर. तर दिलं तरी हरकत नाही. तुम्ही द्याल ना तसं मग आम्ही पण घरी त्याचंही करू. बरोबर, कारण की त्याची क्षमता जास्त आहे. बरोबर. आणि जास्त क्षमता असणाऱ्या विद्यार्थ्याला जास्त दिलं तरच त्याचं ते म्हणतात त्याच्यासोबत ते न्याय होतो. त्याचं जेवढं पोटेन्शियल असेल ना सर ते तुम्ही देणार. तुम्ही बरोबर. दिल्यानंतर तो आम्ही घरी त्याचा Automatic. करू. व्हेरी गुड. मॅडम तुम्ही काय करता? सर मी स्टाफ नर्स आहे CSMSS कॉलेजमध्ये, मी अच्छा. जॉब करते. अच्छा, मॅडम CSMSS मध्ये स्टाफ नर्स आहे. सर आपण काय करता? मी डेंटल कॉलेज, डेंटल त्याच कॉलेजमध्ये आहे. दोघंही पॅरेंट्स वर्किंग आहेत. हो सर, लहान त्याला म्हणजे बहीण भाऊ कोणीच नाहीये, तो एकटा एकटाच आहे. आहे. आणि घरी एकटा राहून सगळं करतो तो. एकटा राहून तो सगळं करतो क्या सर. बात. त्याच्याबद्दल आमच्या पूर्ण सोसायटीला खूप कौतुक आहे. कुठल्या सोसायटीमध्ये? सोसायटीला नाही सर, आमच्या घरात अच्छा. त्यांना पण खूप त्याचं इतकंही झालं ना कुतूहल. म्हणजे त्याचा स्वभाव, प्रत्येकांशी बिहेवियर, की घरात कुणीही नसतं काही नाही, पण सगळ्यांशी त्याचा बिहेवियर खूप छान आहे. फ्रेंडली सगळ्यांशी करतो. काय पाहिजे, अजून काय पाहिजे? म्हणजे असे विद्यार्थी भेटणं हे आमचं भाग्य आहे. असा मुलगा भेटणं हे तुमचं भाग्य आहे. हो सर, आमचं तर भाग्य आहे सर. आणि आम्हाला तुम्ही भेटलात हे आमचं भाग्य आहे. चला, म्हणजे टीमवर्क छान आहे. हो सर. पाटील सर पण इथे आहेत. पाटील सरांनी पण खूप छान ही जबाबदारी पूर्ण केली आहे फाउंडेशनची. सर तुमचेही धन्यवाद. तुम्ही मुलांकडून ते करून घेतायत आणि मुलं खुश आहेत, पालक खुश आहेत. हो सर. आम्हाला अजून काय पाहिजे? आणि सर पाटील सरांचे माझे तर खरोखरच सरांना माझ्याकडून तर खरोखरच म्हणजे मी सरांना अभिनंदन देते. नाही त्यांनी प्रतीकला घडवलं. काय बात आहे, अजून काय पाहिजे? आम्ही फक्त सरांपर्यंत पोहोचवलं आणि सरांनी तुमच्या गायडन्स मध्ये सरांनी प्रतीकला घडवलं. नाही. सगळं पेशकर सर इकडे इन्स्ट्रक्शन येतात, मी करत राहतो. तेच सांगते, तुमच्या सगळं ह्याच्यामध्ये पेशकर सरांनी सरांचं आहे. प्रतीकला घडवलं नाही, आणि चांगली. प्रतीक काय आहे हे आम्हाला त्यांनी दाखवलं. नाही म्हणजे एक- लोकांना जे असतं ना बाबा कोचिंग क्लास काय करतं ते त्यांना माहिती किती हार्डवर्क लागतं. आज म्हणजे बाय द वे आता किती वाजलेत सर सांगा बरं? आता सर 8:30 झाले सर. 8:30 वाजलेत रात्रीचे. आम्ही सकाळी 8:30 वाजेपासून इथे आहे, पालकांशी भेटतोय आणि अजूनही 2 पेरेंट्स बाहेर आहेत. म्हणजे कोचिंग क्लासमध्ये का क्वालिटी भेटते? कारण की इथले लोक हार्डवर्किंग आहे, प्रायव्हेट क्षेत्र आहे, ह्याच्यात स्वतः सिद्ध करावं लागतं. त्यामुळे इथे आम्ही असं नाही की झाला आपला वेळ गेलो घरी, असं नाही. तर इथे आम्ही 11वी 12वीचं करून फाउंडेशनकडे लक्ष ह्यासाठीच देतोय की प्रत्येक सारखी मुलं भेटावेत आणि 11वी 12वी मध्ये ना एम्स IIT सारख्या कॉलेजमध्ये आम्हाला घेऊन जाता यावं. कारण की आम्हाला पण अभिमान वाटतो जे आमचे विद्यार्थी, एम्स भोपाळला एक विद्यार्थी, बरं वाटतं माझा विद्यार्थी भोपाळला आहे. तर प्रत्येकसाठी ऑल द बेस्ट. सेकंड राऊंड आपण क्रॅक करूच. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्याला आपल्याला प्रेशर द्यायचं नाही. नाही सर, प्रेशर नाही. आपल्याला त्याला एक मेहनती आणि जबाबदार व्यक्ती बनवायचंय. हो. त्याला फक्त मशीन नाही बनवायचंय. घरी पण सर प्रेशरच काहीच नसतं, एकदम तसं मी म्हटलं ना त्याचं एक शेड्यूल आहे. माझं विनंती आहे की आपण त्याला त्याच्यासाठी वातावरण चांगलं बनवू. प्रेशर नको आहे आपल्याला. प्रेशर नाहीच सर. जेवढं तो करू शकतो तेवढंच त्याने करावं. आम्ही त्याला प्रेशर कसलंच टाक. मी तर म्हणतो ना सर, आम्ही उलट ते ह्या वर्षी तर मग आम्हाला कसलंच, आम्ही रिलॅक्स होतो. ती काय करतो त्याच्या शेड्यूल मध्ये इतका व्यस्त आहे ना की आम्हालाच तो थोड्या वेळासाठी भेटतो आणि त्याही वेळात आम्ही त्याला तेच डिस्कशन म्हटल्यावर नको वाटतं. नाही, थोडंसं बाहेर घेऊन जातो त्याला आणि त्याच्यासोबत मैत्रीपूर्वक वातावरण ठेवा. मुलगा चांगला आहे खूपच. त्याच्या आत्या आहेत, त्याला म्हणजे ऍक्च्युली प्रतीक मला एकच आहे पण त्याला आत्या 5 ते 6 आहे. अरे बापरे. आणि त्याच्या सगळ्या आत्यांना असं वाटत होतं की प्रतीकचं इतके मार्क्स कसे काय आले. त्याच्या आत्यांना इतकं कौतुक वाटत होतं, म्हणजे त्यांनी ते बाकीकडे सगळ्यांना असं सांगितलं. आम्हाला नवल वाटतं म्हणे की प्रतीक एकटा घरामध्ये असून त्याने इतकं कसे काय मार्क्स मिळवले. क्या बात आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे असं त्यांना वाटलं नाही खरं पहिल्यांदा, पण प्रतीकचे सर्टिफिकेट, तुमचा व्हिडिओ, परत सरांसोबतचे त्याचे सर्टिफिकेट देतानाचे फोटो जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा स्वतःहून त्यांनी सगळ्यांना पेढे वाटले. क्या बात आहे, क्या बात. नाही, फॅमिलीला पण कौतुकाची भावना येणे हो गरजेचं आहे.
आणि मुलांसाठी ते खूप मौल्यवान असतं. हो. मला आठवतं ना, माझ्या 11वी-12वी मध्ये माझ्या फॅमिलीने मला जे सपोर्ट केलं, 5-5 हजार रुपये सगळ्यांनी देऊन माझ्या कोचिंगची फीस भरण्यासाठी मदत केली. हो. तर ते आठवतं ना आज मी मोठा झाल्यावर, आठवतं ना सर, मला कुणी मदत केली होती. मदत केली. आयुष्यभर आठवतं. मग की आज माझ्याकडे सगळं आहे, पण त्यावेळेस जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा कोचिंगचे 5,000 रुपये माझ्या कुणी मदत केली. माझ्या आईच्या ऑफिसमध्ये जे ओळखीचे मैत्रिणी होत्या त्यांनी 5-5 हजार रुपये दिले, नातेवाईकांनी पैसे दिले. मग जाऊन आम्ही फीस भरू शकलो. मग मला चांगलं एज्युकेशन भेटलं. आणि एज्युकेशन महत्वाचं, मला ते स्वतःवरून मी बघत असतो की एज्युकेशन खूप महत्वाचं आहे. आहे सर, आयुष्य बदलून जातं बदलतं सर. आणि मग आपण लोकांचं आयुष्य बदलू शकतो. तर ते शिक्षणच माणसाला तारू शकते सर. तर तेच सगळ्यात मेन गोष्ट आहे, एज्युकेशन. एज्युकेशन. पण ते आपण काम करत राहू. चालेल. तर धन्यवाद तुमचे. धन्यवाद. येस.